सांगोला तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख तहसीलदार यांचा कामात कामचुकारपणा, तालुक्यातील रस्त्याकडे साहेबांचे पूर्णपणे दुर्लक्ष यामुळे येथील नागरिकांना मोठ्या स्वरूपाचा त्रास सहन करावा लागत आहे। तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। याचबरोबर रेशन दुकानामध्ये देखील भ्रष्टाचाराला ऊत आला असून नवीन रेशन कार्डधारकांकडून पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये उकळपट्टी केली जात आहे। पुरवठा विभागामध्ये नवीन रेशन कार्डधारकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची उकळपट्टी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगोला तहसीलमध्ये घडत असल्याने सांगोला तालुक्याचे तहसीलदार या गोष्टीकडे जाणून बुजून कानाडोळा करीत आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून दबक्या आवाजामध्ये उठविला जात आहे। परंतु तहसीलदार याच्यावरती कार्यवाही करणार की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे। याचबरोबर सांगोला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, वयोश्री योजना या कामांसाठी नागरिकांची मोठी हेळसांड होताना पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागातून नागरिकांना प्रवास करून सांगोला तहसीलची पायरी आपटावी लागत आहे, परंतु तहसीलदार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याचबरोबर सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारातील पार्किंगकडे देखील तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी एकातच आणून कोंबले असल्याने येथील नागरिकांना देखील कार्यालयामध्ये ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तहसीलदारांना मात्र नागरिकांची कामे करायला वेळ नाही, मात्र वाळू माफियांच्या वाढदिवसांना जायला वेळ असतो, अशी परिस्थिती या सांगोला तालुक्याची आहे। याचबरोबर सांगोला तालुक्यातील गावाकडच्या रस्त्यांची मात्र मोठी दुरावस्था आहेच। याबरोबर नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ते नाहीत, मात्र याकडे तहसीलदार जाणून बुजून कानाडोळा करीत असून तहसीलदारांचे मात्र फक्त नोटांवरती लक्ष आहे। यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन होत आहे। तहसीलदार साहेबांच्या आशीर्वादाने सांगोला तालुक्यामध्ये सद्यस्थितीला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठी वाढ होत आहे। यामुळे सांगोला तालुक्यात खुलेआम वाळू उपसा होत आहे। वसूलदारांचे हप्ते, नागरिकांकडून टेबलाखालून पैसे, तहसीलदारांना सांगोल्यात मनमानी कारभार वाढत चालला